आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबई महानगरपालिकेची कनिष्ठ आणि दुय्यम अभियंता परीक्षा स्थगित करण्यात यावी। म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनची महापालिका आयुक्तांकडे मागणी। तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाला त्याच संस्थेकडे परीक्षेची जबाबदारी का? परीक्षार्थींचा सवाल। तर परीक्षा अधिकृत केंद्रांवर घेण्याची देखील मागणी। पश्चिम रेल्वेवर 9 फेब्रुवारी रोजी होणारा ब्लॉक रद्द। विरार ते वैतरणा आणि सफाळे ते केळवे दरम्यान घेण्यात येणार होता ब्लॉक। काही कारणास्तव ब्लॉक रद्द। लोकल वेळेवर धावणार। मुंबई गारठली। तापमान 20 अंश सेल्सिअस पर्यंत खाली। कुलाब्यामध्ये 19.5 तर सांताक्रूजमध्ये 17.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आणखी 2 दिवस गारवा कायम राहण्याचा अंदाज। मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार। पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा नवीन जलवाहिनी कार्यान्वित केली जाणार। SLK पूर्व आणि H पूर्व त्याचबरोबर G उत्तर विभागामध्ये पाणीपुरवठा बंद। कोथरूडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटलांचं पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन। मिसिंग लिंकसाठी निधीची मागणी। चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक। पुण्यामध्ये दहशत माजवणारी टोळी जेरबंद। तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली। बिबीवाडीमध्ये 50 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली। पुण्यामध्ये 3 नवीन GBS संशयितांची नोंद। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू। 60 रुग्णांवर ICUमध्ये उपचार तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर। राज्यामध्ये आतापर्यंत 130 GBS रुग्णांचं निदान। पुणे महानगरपालिकेचा 100 थकबाकीदारांकडे 334 कोटींचा मिळकत कर थकीत। थकबाकीदारांमध्ये राजकीय नेते आणि उद्योग जगांचा समावेश। बड्या लोकांविरोधात महापालिका कारवाईचा बडगा उगारणार का याकडे सर्वसामान्य पुणेकरांचं लक्ष। पुण्यातील शिवाजीनगर डेक्कन भागामध्ये उद्या वीज पुरवठा बंद राहणार। मेट्रो आणि महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार।